मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की नक्की आपल्याला कोणत्या दुकानातून चिकन घेतलं पाहिजे आणि कोणत्या नाही। एवढा मोठा स्कॅम आता चालू आहे बॉयलर चिकनच्या बाबतीत की माणसाला एका मिनिटाला सुद्धा ती कळून येणार नाही की एवढा मोठा कारभार चालू आहे आणि तुम्ही खाताय ते चिकन कधीच आहे, कसलं आहे आणि कसलं नाही हे सुद्धा तुम्हाला माहित नसेल। नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे। मंडळी, आजचा विषय आपला एवढा गंभीर आहे, माणसाच्या शरीरावरून विषय आहे सगळा। आपलं जेवढं सबस्क्रायबर आहेत आणि जे आता व्हिडिओ बघतात ह्यांनी व्हिडिओ हे पूर्ण बघा, कारण ही पूर्ण व्हिडिओ बघितली तरच तुम्हाला हा स्कॅम काय हा सगळा ध्यानात येईल। तर ही गडबड नक्की काय बघा मंडळी। आता तुम्ही बघत आहात जे मुंबई पुण्याला जातात येतात, कधीही तुम्ही गाडीतून जात असताना एक तुम्ही नोटीस केला असेल बघा की मुंबईला जाताना एवढ्या आता इकडून पोल्ट्री असो बॉयलर असो एवढ्या गाड्या भरून जातात, पण त्या गाडीतील तिथं पोचस्तवर किती पक्षी जिवंत असतो हे कोणी विचार केलाय का मंडळी? तो स्कॅम काय मी तुम्हाला सांगतो मंडळी। जेव्हा गाड्या इकडून गावाकडून भरून जातात, मुंबईला जाव पुण्याला जाव, पुण्यापर्यंत बऱ्यापैकी पक्षी जिवंत राहतो, पण मुंबईला जायचं म्हटलं तर गाड्या भरून जाताना त्यातला कमीत बऱ्यापैकी पक्षी एक 10% तरी जाग्यावरच खलास होतो। मग त्या मेलेल्या पक्ष्याचं करतात काय बघा मंडळी। तुम्ही विचार करा, जे मोठमोठे दुकान आहेत, शॉप आहेत मोठमोठे चिकनचे, तिथं आपण एखादा नग पास करायचा बॉयलरचा असला तर ते नग घेणार, आत जाऊन कटिंग करणार। तुम्हाला चिकन पाहिजे असेल तरी आतून कटिंग करून आणणार आणि तुमच्या पुढे ठेवून। ह्यात गोलमाल काय असतो तुम्हाला सांगतो मंडळी। ज्या ह्या गाड्या येतात ना, त्या गाड्या आल्यावर सकाळ सकाळी मुंबईत म्हणलं तर सकाळ सकाळी गाडी खाली होती आणि गाडी खाली होताना कमीत एक उदाहरण पकड, 500 जर कोंबड्या असतात तर त्यातल्या कमीत 50 ते 60 कोंबड्या मारलेल्या असतात। मग त्या अख्ख्या रात्रीत मारलेल्या वास मारत असते त्या कोंबड्या। पण त्या कोंबड्यांचं काय केलं जातं मंडळी? त्या कोंबड्या आहेत ना, सगळ्यात आधी त्या कोंबड्या कटिंग केल्या जातात। त्या कोंबड्या कटिंग करून त्यांना फ्रीजर मध्ये ठेवलं जातं मंडळी। आणि फ्रीजर मध्ये ठेवून आता तुम्ही चिकन घ्यायला जर दुकानात गेला तर तुम्हाला चांगली कोंबडी कापली जाते आणि त्या कोंबडीवर अर्ध हे ना अर्ध हे असं मिळून तुम्हाला ते मटण दिलं जातं। मग मला सांगा, तुम्ही एवढं पैसे देऊन जर तुम्हाला असलं जर चिकन खायचं म्हटलं तर ते शरीरासाठी किती घातक आहे। आणि एवढंच नव्हे तर जे आता तुम्ही बघताय देशी दारूच्या अड्ड्यांच्या बाहेर जे चिकन 65 जे विकलं जातं ते पूर्ण असल्याच कोंबड्यांचं असतं मंडळी। कारण त्यांना दुकानदार स्वस्तात मस्त हॉटेलवाल्यांना हे चिकन देत असतात। त्यामुळे ह्या ज्या कोंबड्या आहेत ना मंडळी, त्या कोंबड्या नेऊन ती चिकन 65 बनवतात आणि तीच 20 रुपये 30 रुपयाला गजगजीत देतात। आणि माणूस तीच आता बघा तुम्ही चकण्याला वगैरे भरपूर खाते आणि ज्या लोकांना ही खायची इच्छा नाही त्या लोकांना सुद्धा जास्त क्वांटिटी भेटती, त्यामुळे ती लोक खातात। पण मंडळी, ह्याच्यामुळं शरीराला एवढा त्रास होतो की तुम्ही विचारच करू शकत नाही। ते 30 40 50 रुपयाची गोष्ट खाल्ली तर तुम्ही दवाखान्यात किती घालवताल ह्याचा सुद्धा विचार करा मंडळी। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मी तुम्हाला म्हणत नाही की चिकन खाऊ नका, चिकन खराब आहे मंडळी, पण ह्यात ज्या स्कॅम केलं जाते हे स्कॅम खराब आहे। त्यामुळे चिकन घेताना सगळ्यात पहिल्यांदा विषय काय करायचा बघा, सर्वात छोटस दुकान बघायचं मंडळी, आपल्या डोळ्यासमोर कटिंग करून घ्या आणि ते मग घेऊन जाऊन खावा तुम्ही, हे सगळ्यात बेस्ट। पण तुम्ही जर असं चिकनच्या दुकानामध्ये आतमध्ये पडद्यावर जर कापून तुम्हाला देत असतील दोन्ही बिन चकाचक करून बाहेर कटिंग कराय किंवा, तर ते त्या गोष्टी चांगल्या नाहीत मंडळी। तिथं तुमचा सगळा गोलमाला स्कॅमच चालू असतो। आणि हॉटेल लाईनला जर जेवायला जात असाल तर आपल्या माहितीचं आणि ओळखीच्या हॉटेलमध्ये जेवायला जावा, कारण हॉटेल लाईनला सगळ्यात जास्त असलं चिकन सप्लाय केलं जातं। कारण हॉटेल लाईनचा विषय कसा असतो, त्यांना स्वस्तात जी दुकानदार स्वस्तात चिकन देईल मटन देईल अशा दुकानात ती घेतलं जातं मंडळी। त्यामुळं हॉटेलमध्ये जात असाल तर आपला अनुभवी आणि माहितीचा हॉटेलवाला पाहिजे, नाहीतर तुम्ही ह्या स्कॅम मध्ये अडकल्याच असणार आणि कधी ना कधी तर असलं तुमच्या खाण्यात आलंच असेल, त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास तर झालाच असणार आहे मंडळी। कुणाला असा त्रास झालाय ते मला सांगा। हे असलं खाल्ल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, एक तर दुसऱ्या दिवशी उलट्या होणे, जुलाब होणे
किंवा माणसाला असं मळमळ करणे अशा गोष्टी होत्यात बघा चिकन खाल्ल्यानंतर. मग तेव्हा समजून जायचं की आपण जे खाल्लेलं चिकन आहे त्यात गोलमाल आहे मंडळी. विषय बघा कसा आहे, आपण मोठं दुकान बघून त्यात जातो तर तिथं जेवढा मोठा कारभार करून बसतात, मग त्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर गावते ते घ्या. मंडळी आजची व्हिडिओ आणि थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मंडळी. आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.